दरवर्षी जगामध्ये 8,20,000 बालकांचा मृत्यू होतो आणि तो केवळ एका गोष्टीच्या अभावामुळे. जर ही साधी गोष्ट आपण फॉलो केली तर आपण इतके जीव वाचवू शकतो. तर ही रील शेवटपर्यंत बघा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये पाठवा. दरवर्षी जगामध्ये केवळ ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच स्तनपानाच्या अभावामुळे इतक्या बालकांचे मृत्यू होतात. 8,20,000 हा खूप मोठा आकडा आहे. 20,000 माता या दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरमुळे मरण पावतात आणि त्याचं कारण सुद्धा ब्रेस्ट फिडिंगचा अभाव हे आहे. भारतासारख्या देशामध्ये स्तनपानाला इतकं महत्व दिलं आहे. हे स्तनपानाचं पर्सेंटेज हे केवळ 48% आहे. म्हणजेच 2 बालकांमधल्या एका बालकाला केवळ ब्रेस्ट फिडिंग दिलं जातं, जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आपण म्हणतो. ह्या ब्रेस्ट फिडिंग मुळे अनेक आजार होत नाहीत. मुलांना ओबेसिटी, डायबिटीस सारखे आजार होत नाही. याशिवाय लहान मुलांमध्ये चाइल्डहुड ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर सुद्धा होत नाही. आणि हा रक्ताचा कॅन्सर आपण बाळांना ब्रेस्ट फिडिंग देऊन टाळू शकतो. ब्रेस्ट फिडिंग न दिल्यामुळे मातांमध्ये सुद्धा ओव्हॅरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर होतात आणि याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे 20,000 प्रतिवर्षी इतकं जास्त आहे. पण ह्यावरती फक्त ही रील पाठवून उपाय होणार नाही, कारण ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये मातेला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. स्तन जड होणे, निप्पलमध्ये पेन असणे, कधी कधी ब्रेस्ट मिल्क आलंच नाही असे प्रकार घडतात किंवा बाळ दूध घेतच नाही. या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं जर त्या आईला योग्य प्रकारे सायंटिफिकली वेळच्या वेळी मिळाली तर तिचा ब्रेस्ट फिडिंगचा जर्नी हा सुखकर होऊ शकतो आणि तुम्ही त्या मातेचं आणि त्या बाळाचं सुद्धा आयुष्य वाचवू शकता. आपल्या ह्या चॅनलवरती आपण ब्रेस्ट फिडिंग विषयी अगदी साध्या साध्या गोष्टी, टिप्स घेऊन येत असतो. त्यामुळे हा चॅनल तुम्ही तुमच्या जवळच्या ओळखीच्या मातांना किंवा पेरेंट्सला सबस्क्राईब करायला सांगा. आम्ही सतत ब्रेस्ट फिडिंग वरचे वर्कशॉप सुद्धा घेऊन येत असतो, ज्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या संदर्भात किंवा पॅरेंटिंगच्या संदर्भात अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात. तुमच्या एक शेअरमुळे आपण अनेक मृत्यू वाचवू शकतो. धन्यवाद. डॉक्टर मॉमी.